लग्न समारंभ पार पडलेला आहे नचिकेत आणि गार्गीचा आणि आता निघालेलो आहे छोट्याशा पटकथीला. वेळ कमी आहे, 4च दिवस आहेत, त्यामुळे 2 दिवस टियानू 2 दिवस क्वीन्सटाउन असा प्लॅन आहे. पहिला जो पडाव आहे तो टियानूला असणार आहे. काय रोड, काय आजूबाजूचं दृश्य, हिरवगार सगळं फारच मजेदार. मधनच एखादं छोटस टुमदार गाव लागतं, नाहीतर निर्मनुष्य रस्ता. छान एकपदरी परंतु स्वच्छ चांगला रस्ता. त्यामुळे हा जो नजारा आहे, हळूहळू डोंगर दिसायला लागलेत. त्यामुळे हे बघा क्वीन्सटाउन, टियानू हळूहळू पाट्या दिसायला लागलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जरा टियानू आणि मिल्फर्ड साउंडची सफर घडवतो. न्यूझीलंड म्हणजे काय आहे याची झलक देतो. टियानूला आलेलो आहे. इतका सुंदर दिवस मिळाला. नॉर्मली इथे क्राउडी असतं, थंडी असते, वारं असतं. आम्ही आलोय आणि इतकं सुंदर हवामान मिळालेलं आहे, स्वच्छ सूर्यप्रकाश. टियानूचं एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे इथला लेक. न्यूझीलंडचे लेक आणि आपले लेक ह्याचं कम्पॅरिझनच होऊ शकत नाही, कारण हे लेक म्हणजे विश्वास बसत नाही एवढे मोठे असतात. तावपो मी बघितलेला होता, परंतु टियानूचा बघितलेला नाही. तेव्हा चला जरा आपण बघूया. काम आवली काम. टियानूच्या लेक पाशी आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला खूप त्याची विविध रूपं बघायला मिळतात आणि त्याच्यामध्ये जेव्हा हे असं दृश्य दिसतं, सायं प्रकाशाच्या विविध छटा आणि त्याच्यात हे उतरलेलं सी प्लेन. अप्रतिम दिवस आहे. रात्री पाऊस पडत होता, त्यामुळे थोडीशी दुगदुग वाढली होती की अरे हवामान कसं असेल, पण मस्तपैकी सूर्य महाराज बाहेर आलेले आहेत. आज मिल्फर्ड साउंडला जायचं आहे. ते काय आहे, कसं आहे हे सांगून पटणार नाही, इतका तो निसर्गाचा चमत्कार आहे. सुंदर जागा आहे, त्याची सफर तुम्हाला घडवणार आहे. माझ्यासोबत माझी गँग आहे. काही जण अमेरिकेहून आलेत, काही जण सिडनीहून आलेत, एक माझा पुणेकर सुद्धा आहे. त्यामुळे आज आता या बसमधनं जायचं आहे. त्यामुळे चला मिल्फर्ड साउंडला चला. मिल्फर्ड साउंड चला चला गँग. And they appear within 45 minutes of it raining. But more about that as we get a bit closer. मिल्फर्ड साउंडच्या प्रवासामध्ये इंग्लिंग्टन व्हॅली नावाच्या जागी बस थांबलेली आहे. अद्भुत निसर्ग सौंदर्य आहे. ही एक बाजू आहे जी डोंगराची आहे, परंतु जी व्हॅली आहे ती अशी पसरलेली आहे. अशी पसरलेली आहे. आणि आमच्या बसमधले सगळे जगभरातले प्रवासी हे त्याचाच आनंद घ्यायला बाहेर पडलेले आहेत. प्रत्येकजण प्रयत्न करतोय आपापल्या कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य साठवायला, परंतु एक गोष्ट या प्रवासावर्णन करताना मी 1000 वेळा म्हणणार आहे, देवानी दिलेल्या डोळ्याच्या कॅमेऱ्यात सुद्धा मावत नाही असं हे निसर्ग सौंदर्य आहे. वाव. पाऊस असल्यामुळे केवळ आज मिरर लेकचं पूर्ण दृश्य बघायला मिळत नाहीये. जर पाऊस नसता तर 100% रिफ्लेक्शन इथं बघायला मिळतं. समोरच्या डोंगरांचं हे दृश्य बघा फक्त. Like they were pebbles. It was a phenomenal sight. And Mount Christina beside us was a wall of water, pretty much. It was just waterfall after waterfall. There's already a few up there. They're all temporary waterfalls.
You only see 3 permanent waterfalls. इतकं निर्झर पाणी तुम्हाला प्यायला मिळणार नाही. वाहता झरा आहे, वरनं डोंगरातनं आलेलं आहे पाणी आहे आणि ह्याची जी चव आहे अफलातून आहे. (1,270 meters long). We're at 942 meters above sea level. And we're going to drop about 200 meters as we go into the tunnel. So that's still a long way away. It doesn't look that far, that waterfall, but it's very deceiving. And yeah, we do fit as far as height goes, only just though. The aircon thing on the top of our roof of our bus only clears the top of the roof of the tunnel by about half a metre. I'll just clear the water off there. These green lights in here on either side, but let's see how much of the valley we can see. We couldn't see much of it. Yesterday, no, not yesterday, the day before I think it was. The day before we come out, we couldn't see the valley. I was not even too bad today. We'll see a reasonable amount of it. ज्याला म्हणता येईल असा हा टनल मिल्फर्ड साउंडचा संपलेला आहे. साऊंडला जगाशी जोडणाऱ्या टनलमधनं बाहेर आलं की समोरच्या दरीचं दृश्य हे असं आहे. कोरलेला रस्ता दिसतो, चारी बाजूनी छोटे मोठे धबधबे कोसळत आहेत, त्याचा आवाज तुम्हाला ऐकू येतो, पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात आणि इथल्या निसर्गाच्या तुम्ही अक्षरशः प्रेमात पडता. क्रूजचा प्रवास चालू होणार आहे. ही आमची क्रूज आहे, मिल्फर्ड एक्सप्लोरर. आणि या क्रूजनी आता 2 तासाची सफर करायची. छोटी नाहीये, दणकट मोठी सफर आहे. त्यामुळे चला वरती ओपन असेल. Zealand, the Roaring Forties, where it's one of the roughest coastlines in the world. We went by north, south, east, west all at once. They end up looking at waves that are like 33. आमची बोट थोडीशी स्लो करण्यात आली आहे. त्याचं कारण असं आहे की आमच्या कॅप्टनला डॉल्फिन दिसलेले आहेत. शोध चालू आहे की डॉल्फिन गेलेत कुठे. जिनेंद्र क्रिकेट देवाच्या कृपेनं खूप काही निसर्ग सौंदर्य देश बघायला मिळालेत, परंतु हे मिल्फर्ड साऊंडचं जे सौंदर्य आहे, तिसऱ्यांदा आलेलो आहे मी इथे, पण दरवेळेला इथं आलं की तेवढीच मजा वाटते आणि वेड लागतं. वेड बघून क्या बात आहे, क्या बात आहे.
झूम केल्यानंतर दिसेल, कारण इथे सील्स आलेले आहेत. असंख्य धबधबे डोंगरावरनं खाली उसळी मारतायत आणि आमचा कॅप्टन अगदी बोट जवळ घेऊन जातोय. वाव, तुषार अंगावरती उडतायत, परंतु त्याची एक वेगळी मजा आहे. पाण्यामध्ये इंद्रधनुष्य दिसू लागलेलं आहे, ज्याची मला प्रतीक्षा होती. हे बघा, हे बघा, हे बघा. समोर जो दिसतोय तो मिल्फर्ड साऊंडला येणं हे इतकं नितांत सुंदर अनुभवाचं लक्षण आहे, तुम्हाला सांगतो. कारण असं पाणी, असे भव्य अतिभव्य डोंगर, असंख्य धबधबे आणि त्याचबरोबर जे वेगवेगळे पक्षी दिसतात, सी लायन आम्हाला दिसले आणि त्याचबरोबर पाण्यात पडलेलं इंद्रधनुष्य सुद्धा बघायला मिळालं. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमचे सखे सोबती मित्र बरोबर असतात तेव्हा अजून मजा येते. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, विश्वास ठेवा माझ्यावरती. न्यूझीलंडला आलात तर कमी दिवसांकरता येऊ नका, कारण तो न्यूझीलंडवरती अन्याय होईल. परंतु जेव्हा कधी याल त्यावेळेला साऊथ आयलंडला या आणि मिल्फर्ड साऊंडला येऊन ही क्रूज नक्कीच करा. कारण तुम्हाला सांगतो, ह्याच्यापेक्षा चांगलं दृश्य तुम्हाला बघायला मिळणार नाही. कारण पाणी, समुद्र, निसर्ग, डोंगर, दऱ्या यांचा असा अद्भुत संगम हा पृथ्वी तलावरती फारच कमी ठिकाणी बघायला मिळतो. म्हणून मी याला केवळ अद्भुत निसर्ग सौंदर्य म्हणतो. सुनंदन लेले, मिल्फर्ड साऊंड, न्यूझीलंड.